ओंकार गेलाय रानाला रानाला रे फुलाचा झुमका कानाला कानाला रे अरे फुलाचा झुमका कानाला कानाला रे लावणीला आपण येऊच. तर हे बघा थोडासा तरवा राहिलाय खाण्याचा. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज फायनली आमची भात लावणी चालू झाली आहे आणि खरं तर हे भात लावणीचे सीझन चालू झालं आहे. जुलै महिन्यामध्ये आमच्या कोकणामध्ये भात लावणीचे सीझन चालू होतं आहे. तर आमची आजपासून भात लावणी पण चालली आहे आणि आमच्या इकडे रोडच्या साईडला नाचणे आणि वरीचा तरवा आहे. तर तिकडे थोडंसं ट्रॅक्टरनी नांगरून घेतो आहे. तर नांगरणी तर ट्रॅक्टरची चालूच आहे आणि तिकडे खाली शेतामध्ये आपण एक 10-12 माणसं आपली काम करत आहेत. तर प्रथम आपण हे जे नांगरत आहेत ट्रॅक्टरनी ते आपण बघूया. नंतर मग आपण खाली नदीच्या साईडला जी शेती आहे ती शेती बघायला जाऊया. तर हे आपण आता शेतीचं काम आहे, रस्त्याच्या कडेला आपली शेती आहे म्हणून पहिला बंदोबस्त आम्ही कसा केला आहे तो तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये दिसतोय का. तर हे अशा प्रकारे आम्ही कुंपण घेतले. कुंपण का घेतले तर गुरं वगैरे जातील. लोकांची पावसाळ्याची गुरं रानातच असतात, ऑलमोस्ट चरत असतात, त्यामुळे हे आम्ही पूर्ण बंदोबस्त केला आहे. आता ही जी खालची भाग आहे ना, हा खालचा भाग दिसतोय तो पूर्ण नांगरून झालेला आहे. हा बघा, हा एवढा भाग दिसतोय मित्रांनो तो पूर्ण नांगरलेला आहे आणि हा आहे नाचणीचा तरवा. तर बघा एवढा पूर्ण ट्रॅक्टरने, सकाळी आमचा ट्रॅक्टर चालू होता तर एवढं नांगरलेलं आहे. तर आता वरती ट्रॅक्टर चालू आहे तर आपण आता तिकडे जाऊया. अर्धा भाग त्यांनी झाला आहे बहुतेक, नॉनस्टॉप काम करतात बिचारे. तर आता आपण बघूया त्यांचं काम कसं चाललंय ते आपण बघूया पहिला. हे बघा मागच्या वेळेस आम्ही नांगरलेलं, ह्याच्यावरती फळी फिरवलेली त्यामुळे तुम्हाला ते डिपूल वगैरे दिसत नाही. पण आता आम्ही पुन्हा हे नांगरतोय. खूप छान काम करतात मित्रांनो, कारण त्यांनी सकाळी आलेले तो खालचा भाग पूर्ण बनवला आहे आणि आता हा बघा एवढ्या भागामध्ये त्यांनी बहुतेक केलेलं आहे. आता थोडंसं बाकी आहे ते पूर्ण करतील. हे थोडंसं ॲडजस्टमेंट चाललं आहे त्यांचं, कारण कानाकोपऱ्यातून व्यवस्थित नांगर लागायला पाहिजे म्हणून ते मागे पुढे करतात. तर पूर्ण भाग झालेला आहे नांगरून. हा थोडासा उर्वरित बाकी आहे, हा एवढासाच बाकी आहे. ते आता मला वाटतं अर्ध्या तासामध्ये करून टाकतील. आणि हा आमचा तरवा आहे. तरवा म्हणजे अजून आव्हान छोटा आहे, अजून आव्हान वाढायला पाहिजे. ही बघा ही साईज आहे तरव्याची. तर आता आपण इकडची तुम्हाला नांगरणी दाखवली ट्रॅक्टरची. आता आपण खाली जाऊया, आपल्या शेतीचं काम किती बाकी आहे ते आपण बघूया. तर आपण आता डायरेक्ट तिकडे निघूया. चला मित्रांनो. तर मंडळी आता मी शेतावरती आमच्या पोचलो आहे, बांधावरती उभा आहे. हे बघा हे 2 तरवे आमचे आहेत आणि खालचे 2 आहेत. तर त्यातला एक खणून झाला आहे. हे मूठ बघा असे बांधावर ठेवलेत, कारण तरवा खणल्यावर लगेच नांगर पकडायला लागतो. तर आजचं मला वाटतं काम आपलं खणायचंच असेल, तर तिकडे माणसं काम करतात, तिकडे आपण जाऊया. बघा हा तरवा खणून झालेला आहे. हा
नंगरा लाग धुन कर गेला या नंगराला नंगरा लाग धुन कर गेला या नंगराला नंगराला फूल नाही मिले रानाला रानाला फुलाचा झुपका कानाला कानाला रे फुलाचा झुपका कानाला फुलाच्या मने मंदी लावेली गुलाब धुन कर गेला नंगराला नंगराला रे धुन कर गेला या नंगराला नंगराला रे धुन कर गेला नंगराला नंगराला रे धुन कर गेला या नंगराला नंगराला रे फूल नाही मिले रानाला अरे फूल नाही मिले रानाला रानाला रे फुलाचा झुपका कानाला कानाला रे फुलाचा झुपका कानाला कानाला रे रानाला रानाला रे कर गेला या रानाला रानाला रे फुलाचा झुपका कानाला कानाला रे अरे फुलाचा झुमका कानाला कानाला रे लावणीला आपण येऊच तर हे बघा थोडासा तरवा राहिलाय खाण्याचा तर मला वाटतं एक 10-15 मिनिटात खरवून टाकतील. एक 10-15 माणसं आहेत आपली आणि काम पण खूप स्पीड मध्ये करतात. तर आता लावायला सुरुवात केली आहे बघा. जवळजवळ पाता मिळवलेली आहे. आता पातेला जवळजवळ 10 ते 15 माणसं आहेत, त्यामुळे फटाफट पाता त्यांनी तिथपर्यंत पोचवले. तर मित्रांनो, आमच्याकडे पाता बोलतात जे लावतात त्याला. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तिकडे पाता मिळाली का इकडून आता ह्या पातेला सुरुवात करतील. तिकडे ट्रॅक्टर चिखली करतोय. जवळजवळ 1 तासामध्ये एवढं चिखल करून त्या दुसऱ्या चोंड्यामध्ये गेलेला आहे. पाऊस पण मस्त मित्रांनो पडतोय आणि लावणीला पाऊस हा पाहिजेच, त्याशिवाय काम करायला मजा पण येत नाही. तर मित्रांनो, आता दाडसा होता जो तो फोडलेला आहे. आता साईडने चिखलला सुरुवात होते. म्हणजे जो तरवा आपण मगाशी खणत होतो ना मित्रांनो, तर त्याला दाडसा असं म्हणतात. तर दाडसा पहिला फोडून घेतलाय त्यांनी आणि आता बांधाने पहिले तास करतात, चिखल करून घेतात.
तर सगळे माणसं आमचे पावसाची वाट बघतायत, पण पाऊस काय येतच नाही. पाऊस कुठे गायब झालाय काय माहिती नाही. तर खरी तर पावसाची आज गरज होती, पण पाऊसच नाही. बघा मावशी आमची गाणं बोलते, तुम्हाला दिसतंय का? चला आपण जवळ जाऊन दाखवूया. त्यांची तिकडे मजा चालली ते तुम्हाला दाखवतो. हो आता काय आपलं कामच तसं आहे. हा हा शेतातली किरवी ना. आता तिकडून पाता सर्व मिळवलेली आहे आणि इथून नवीन पाता सुरुवात केलेली आहे. तर अर्धी माणसं तिकडे आहेत, आता येतील. हा हा मस्त लावतेस मावशी. मावशी गाणं चुकवला. मावशी मावशी परत एकदा नानी कुठं चालले हो? सारखी चुकवते मावशी काही. तर मंडळी हे जे साईडने कोपऱ्यामध्ये करतात तिथे नांगर लागत नाही, त्यामुळे कुदल्याने करावं लागतं. अच्छा स्वतः मालक कुदलत आहेत. काय बोलताय? अच्छा पोरगा भात लावते आणि वापस कुदलते. अच्छा तर या पण तरव्याची चिखली मस्त झालेली आहे. असं तुम्हाला एक पण डिपळ वगैरे दिसणार नाही, एकदम मऊ अशी चिखल केलेली आहे. तर हा फायनली आमचा चोंडा लावून झालाय. आता ह्या चोंड्यामध्ये आम्हाला उतरायला लागेल. बघा तिकडचं साईडचं झालंय. आता हा थोडासा बाजूची पाता राहिली ती लावली की मग आम्ही लगेच ह्या चोंड्यामध्ये उतरू.
आव्याच्या पोच्यातली ना भारी लागतं पण धर 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 काय बघू मोठे आहे की हे आहे नाही नाही मोठे आहे मोठे आहे टाक त्याला 50 रुपये आम्ही घेऊन जातो बघ आता ए बाबू तुझा आहे पकड पकड त्याला पकड मोठे आहे तो बघ तिथं आहे तो बघ ती घाबरते पकडला हे बघ ह्या पिशवी मध्ये आहेत बघ हे बाबू पकड त्या पिशवीत पकडलेले आहेत बघ खेकडे तर इकडे थोडासा पान खायला ब्रेक दिलाय पान खातात आहेत सगळेजण हा गेलेत ना घरी हा होय काय मावशी बोल माझं गाणं बोलतेस माझं गाणं बोलते कुणाला आता ती बोलायला नको जोरात चिखल फायनली झाले ट्रॅक्टर आता आम्ही या तरवेमध्ये बाहेर काढलाय हा इथे गाडी ठेवून जा ना मग घेऊन जा बैल नाही मिळायचे नाही ना बहीण दिला असं तुम्हाला कसं गेला सांग तू इथे त्याला माणसा भेटली तर बरी आहे आपलं बी आहे भाई हे मेन कोपरं व्यवस्थित लावायला पाहिजे ना हा आलो चल आपण उद्या शेत आता चायचा ब्रेक झालाय चाय पितात सगळेजण बांधावर बसून नाही जसं काय सांगू नका भावना राग येत मालक तिकडे तोंड करा लावल्याच्या जातील तिकडे वाढू व्हायचा त्याला काही सोडणार आहे मी तर
त्या सगळी जे करीत माझी आहे हा देणार मला ती देखरेख तिची आहे, हा तिची आहे, हा घरात. आता इथं भात आहे तसं तिची तीच मालकी नाही ना. देणार मग? मी सांगते ना न सांगताना देणार मला हा असं असं बोल. कणकण माणिक मोत्या तिच्या मोठून तुम्हाला दिसत होतं. अरे बाबा ते मोठं नाही बारका आहे. बारकं आहे. एक बारकं आहे. आता हा पाहू. योगा दा तर मंडळी याच खालचं शेत लावून झालंय, कारण एक दिवसामध्ये एवढं होणार नाही, त्यामुळे हे खालचं लावून घेतलं आम्ही. बाकीचं उद्या असेल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. तर दोन्ही पण तरवे आपले लावून झालेले आहेत मित्रांनो, दोन्ही पण सोंडे. ते बघा, तो एक तिकडचा तुम्हाला दाखवला तो, आणि त्या साईडचा. तर खूप आज फास्ट काम केलेलं आहे आपल्या माणसाने मित्रांनो. तर आता झालं आहे, आणि सगळे तिकडे पाऊस आलाय भरपूर म्हणून बांधावर उभे आहेत मेन कपाट घेऊन, आणि काही जण थोडेसे लावत आहेत खालीशी, थोडासा कोपरा राहिलाय म्हणून. तर आज एक साईडची फायनली आमची शेती आटपलेली आहे लावून. आता ही वरचा भाग आहे तो आम्ही उद्या लावून घेऊ. आणि हे आमचे मालक आहेत शेताचे, बाप्पू आमचे. त्यांनी पण खूप ते कोपरे बिपरे भरपूर एकदम कुदळून त्यांनी मेहनत केलेली आहे. आता आम्ही लोक घरी निघतोय, तर शेतातल्या पाण्यामध्ये हातपाय धुत आहेत आणि कुदळा वगैरे धुत आहेत. पाऊस एकदम जोराचा पडतोय. आता एक एक माणसं आता घरी जायला निघतोय आम्ही, कारण पावसाने भरपूर जोर केलाय. खरं तर पाऊस भात लावताना पाहिजे होता, पण तो आत्ताच आलाय. काम उरकल्यानंतर पाऊस आलाय. हे बघा, सगळेजण येणार आणि इथे तरव्याच्या बाजूला पाणी आहे, तिथे हातपाय धुणार, मग घरी जाणार आम्ही. बापू, पाऊस खरं भात लावताना पाहिजे होता, जरा मजा आली असती. चला जाऊया जाऊया. तिकडे मावशी नाचते, तुम्हाला दिसतंय का बघा. मित्रांनो, आजची लावणी आपली कशी वाटली नक्की सांगा. तर मंडळी, आजचं काम आपलं फायनली संपलेलं आहे आणि आता आम्ही निघालो घरी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. पुन्हा चॅनलवरती आपलं नवीन असेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा. तर आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. चला मग, बाय बाय. आपण उद्या भेटू.